गोपीचंद पडळकरांना अटक झालीच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा विजय असो। नहीं चलेगी मंगलसूत्र कोटा पडळकर मुर्दाबाद हरामखोर पडळकर मुर्दाबाद मंगलसूत्र कोटा पडळकर मुर्दाबाद पडळकर मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद भारतीय जनता पार्टी पडळकर मुर्दाबाद। अरे गोप्या होश में आ, अरे गोप्या होश में आ, अरे गोप्या होश में आ। महाराष्ट्र की सियासत में इन दिनों भाजपा विधायक गोपीचंद पडळकर चर्चा में है। वजह है उनका एनसीपी एसपी नेता जयंत पाटिल पर दिया गया बयान। पडळकर ने ऐसी बातें कह दी जिन पर बवाल खड़ा हो गया। आज नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने नागपुर के वैरायटी चौक पर विरोध प्रदर्शन किया और पडळकर को गिरफ्तार करने की मांग की। महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारा हा गोपी पडळकर म्हणजे हा आताच नाही आधीपासूनही हा अशाच पद्धतीचा वैयक्तिकरित्या हा टीका करणारा माणूस, ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये याला विधान परिषदेवर घेतलं। असं वाटते की भाजपने याला अशाच पद्धतीच्या नेते मंडळीचा काही त्याचा अपमान करावा याच्यासाठी त्याला ठेवलं का? भाजप याच्या विषयात का बोलत नाही? अशा पद्धतीची संस्कृती होती नाही आपली आणि अशी संस्कृती आज केलेली आहे। म्हणून ह्या पडळकरांनी ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांच्या कुटुंबावर जी टीका केली ही अतिशय खालच्या दर्जाची आहे। आज आम्ही वैरायटी चौकात गांधी पुतळ्याच्या समोर आंदोलन याच्यासाठी करत आहे की अशा माणसाला आपण जरी विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेचा सदस्य असेल तरी याला अटक केली पाहिजे, कारण अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही। काल पवार साहेबांनी सुद्धा सीएमला फोन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा वारंवार गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने आमचे नेते जयंत पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील, शरद पवार साहेब असतील, या सर्व लोकांना खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम केल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना ज्या पद्धतीने संरक्षण देण्याचं काम करतात, पार्टी विथ द डिफरन्सचा दावा करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक, महाराष्ट्र संस्कृतीच्या गप्पा करतात, रामराज्याच्या गप्पा करणारे लोक, सीतामाईचा सन्मान करण्याच्या गप्पा करणारे लोक, ज्या वेळेला आमच्या आईचा अपमान होतो त्यावेळेला हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावर गप्प काय? काल परवाला नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला होता म्हणून माननीय नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक बिहारमध्ये रडत होते। आज ते भारतीय जनता पार्टीचे नेते कुठे गेले आमचा प्रश्न आहे त्यांना। आज आमच्या नेत्याच्या आईवरती अश्लील हल्ला करण्याचं काम, कारवाईची मागणी आहे। कारवाई नाही झाल्यावर पुढील काय भूमिका राहील पक्षाची? पुढील काळामध्ये गोपीचंद पडळकरवरती ही जर भूमिका घेतली नाही तर घरात घुसून मारण्याचं काम भारतीय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणे करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आम्ही आमच्या नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचं काम सहन करणार नाही। आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये नागपूरला आम्ही कसा येतो आम्ही बघतो आता त्याला।